हॅलो मित्रांनो, मी आता मॉर्निंग कोण इव्हनिंग ड्युटी केली आहे. आता मी जस्ट आता घरी चाललो आहे. खूप थकलो आहे मी आता. बघा हे मुंबई सेंट्रल स्टेशन आहे. रोज कामावरून सुटलो की इथून निघतो मी घरी. आता घरी जायचं आहे. आता कधी पोचतो आहे कधी काय मला पण माहिती नाही. तो काही स्टेअरकेस हे एक्सेलेटर नेहमी बंद असते. नशिबात चालू आहे देवाच्या कृपेने. चला आता जाऊया आपण आपल्या घरी. आता बघूया कोणती ट्रेन भेटते कोणते नाही, कारण की एवढा कंटाळा आला ना बॉस, खरंच बोलतो. कारण उद्या सकाळी परत उठायचं आहे आणि परत इकडे कामाला यायचं आहे. आता का मी आलो स्टेशनवरती. हे मोठं स्टेशन आहे मित्रांनो, मुंबईपैकी एका. मुंबई सेंट्रल आहे ते. टर्मिनल पण बोलतात वाटतं, मुंबई सेंट्रल टर्मिनल वगैरे काय असेल ते. पण खूप मोठं स्टेशन आहे इकडे. मला वाटतं पूर्ण भारतामध्ये ट्रेन जातात इकडून. बघा हे इथून असं खालून बोगद्यासारखं एक पादचारी हे गेलं आहे, पूल गेलं आहे खालच्या बाजूला. हे इथून डायरेक्ट स्टेशनपर्यंत पोचतो. इथून मला वाटतं मी लास्ट टाईम आहे ना वैष्णोदेवीला गेलो होतो ना जम्मूला, ते इथूनच गेलो होतो. खूप फार छान सुंदर आणि स्वच्छ असं स्टेशन आहे हे. ओके, इथे पण एक खालचा असा पूल गेला इकडं बोगद्यामधून वाटतं सारखं. पहिलं हे नवीनच ब्रिज आहे मला वाटतं, असा बांधला आहे तो. पहिला खूप एकदम जुना होता तो, तोडून आता नवीन बांधला आहे. आता बघूया आता कोणती ट्रेन लागली आहे कोणती नाही स्टेशनला, बघूया. जर ट्रेन उशीर आली तर वाट लागेल मग माझी, कारण सकाळी परत मला मॉर्निंगला यायचं आहे. घाटीशी उभा इकडे बकरे बघतोय कोणतरी भेटतोय का. जाताना काहीतरी चहापाणी. अरे कोणती ट्रेन आली, सर्व्हिस ट्रेन आहे बघा. ज्याची भीती होती तीच झालं बघा. आता 11:15 वाजले. आता रात्री जाणार कधी, ट्रेन कधी येणार. परत तिकडून टॅक्सी स्टँडवरती लाईन. तुम्ही बघा ना 11:30-12च्या दरम्यान पण तिकडे आमच्या इकडे धारायला जायला गर्दी असते तिकडे बस स्टँडला. मला वाटते रेल्वेमध्येच बसून जावं, पण जाऊन पण काय फायदा नाही. डायरेक्ट कारशेडमध्ये जाईल, महालक्ष्मी कारशेडला. बघूया आता दुसऱ्या ट्रेनची वाट बघूया. आली बघा, बोरली ट्रेन आली आता. चला जाऊया आतमध्ये, घुसूया. पूर्ण मोकळी ट्रेन आहे. मोकळी असो गर्दी असो काय फरक पडतो यार. इकडे टायमिंगला महत्त्व आहे. मुंबईमध्ये प्रत्येक माणसाला, कामाला जाणाऱ्या व्यक्तीला टायमिंग खूप इम्पॉर्टंट आहे. चला मग आता बघूया. आता लोक अजून बघा 11:30 वाजलेत वाटतं. बघा अजून लोक बघा, लोकांची एअर झाला आहे मुंबईमध्ये. खूप बिझी मुंबई बघा. कार्स आले. चला माटुंगावर आले. माटुंगा स्टेशनला आता उतरूया. आता बघूया आता टॅक्सी स्टँडला, बस स्टँडला किती गर्दी असते किती नाही. चला पटापट सगळे पळून जायचा प्रयत्न करतात. आलो मी टॅक्सी स्टँडला. अरे देवा, इकडं बघा किती गर्दी आहे. बघा मागं बघूया आपण. बघा एवढी लाईन पार करून मी इथपर्यंत पोचलो आहे. अजून पण मला वाटतं पुढे आहेत ना एक 15-20 लोक असतील बघा. अशा टॅक्सी भरून जातात. चला बघू आता. बघा बाबा बघा तिकडे उभा आहे पण इकडे येणं झालं टॅक्सी घेऊन. काय कारण आहे ना, काय प्रॉब्लेम असतो काय माहिती. चला बस भेटली, बसमध्ये बसून आता चाललो आहे आपण. आम्हाला पण कसं बस भेटू दे किंवा टॅक्सी भेटू दे, आम्हाला जे भेटेल ते आम्हाला महत्त्वाचं असतं. कारण घरी पोचणं खूप गरजेचं असतं. तर दिवसभर काम करून थकल्यावर माणसाला भूक लागते, थकवा येते. त्यामुळे आम्ही पण काय जास्त वाट बघत नाही, जे येईल त्याने आम्ही जातो. बरं झालं मस्त एसीची बस भेटली आहे. पहिल्या बसला तर 5 रुपये तिकीट होतं 5 किलोमीटरपर्यंत. तर 10 रुपये नॉन एसी आणि एसी 12 रुपये किलो. चला काय हरकत नाही, चालायचंच. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.